अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून इलेक्ट्रिक तार व शेतातील केबल चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेने यश मिळवले। 25 जून रोजी ही कारवाई करण्यात आली। यात एकूण 12 जण पकडले गेले असून त्यात चोरीचे साहित्य घेणाऱ्या तिघांचाही समावेश आहे। त्यांच्या अटकेमुळे 7 गुन्ह्यांचा उलगडा झाला। मेळघाटात मे महिन्यामध्ये जवळपास 15 दिवस अवकाळी पावसाने जोडल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही कडेला हिरवे गवत उगवून आले। त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये पानगळ झालेल्या सागवान वृक्षाचे नवीन पालवी फुटून नैसर्गिक सौंदर्यात वाढ झाली। पावसाळ्याच्या दिवसात मेळघाटातील हिरवळीचे लक्षवेधी सौंदर्य आकर्षण ठरत आहे। अचलपूर शहरातील चौधरी मैदान परिसरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील तसेच इंदिरा गांधी मार्केट समोरील 35 ते 40 अवैध दुकानावर अतिक्रमण कारवाई करून ही दुकाने बुधवारी दुपारी 12च्या सुमारास हटवण्यात आली। यामध्ये कापड, जोडे चपला, स्टेशनरी, चहा टोपरी, दूध, फळ, बांगडीवाले, लिंबू सरबत, बंगार दुकानाचा समावेश आहे। अमरावती जिल्ह्यात एका प्रकरणात शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतरही विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा बँकेत अपात्रतेचा निर्णय दिला। 13 मे रोजीचे आदेश तब्बल महिनाभर दडवून ठेवले। हा षडयंत्राचा भाग आहे। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बुधवारी पत्र परिषदेत केला। या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली। हा सत्तेचा लढा असल्याचे ते म्हणाले। सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अमरावती आगमनानिमित्त विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी लाकडावर कोरीव काम केलेले भारताचे संविधान उद्देशिका भेट दिली। नांदगाव खंडेश्वर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया जनसुनावणी सभा स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली। चांदूर बाजार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांकरिता तालुका प्रमुख शैलेश पांडे, युवासेना तालुका प्रमुख रोशन जयसिंग पुरे यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। चिखलदरा तालुक्यातील टेंभुर्सोडा येथील विद्यार्थ्यांचे स्वागत आदिवासी नृत्य, फुलांच्या वर्षावाने कपाळाला टिळा लावून करण्यात आले। टेंभुर्सोडा येथील दादासाहेब रासू गवई विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश उत्सव 2025-26 साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी परंपरागत आदिवासी नृत्याने वाजत गाजत गावाला फेरी मारून विद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश झाला। शाळेच्या प्रवेशद्वारावर फुलांचे वर्षाव करण्यात आले। वाठोळा शुक्लेश्वर येथे व्याजाने दिलेली रक्कम फेडली नाही म्हणून शेतीवर दुसऱ्याने ताबा घेतल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला, तर एकाला अटक करण्यात आली। परतवाडा तालुक्यातील महावितरणच्या अचलपूर सिटी 1 उपविभागातील लकी डिजिटल ग्राहक योजनेअंतर्गत 3 ग्राहकांना स्मार्टफोन व 2 ग्राहकांना स्मार्ट वॉच देऊन सन्मानित करण्यात आले। डिजिटल पेमेंटला चालना देण्याच्या उद्देशाने ही योजना महावितरणने राबवली होती। आता 1 रुपयात पीक विमा ही योजना बंद करून सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदाच्या खरीप हंगामापासून लागू करण्यात आलेली आहे। याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने मंगळवारी जारी केल्या। या योजनेत शेतकरी सहभागासाठी 31 जुलै ही डेडलाईन देण्यात आलेली आहे। तर योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी व फार्मर आयडी अनिवार्य राहणार आहे। ही योजना अधिसूचित मंडळात अधिसूचित पिकांसाठी लागू आहे। शिवाय कर्जदार व गैर कर्जदार शेतकरी खातेदारांना इच्छिक आहे। कुळाने अथवा बाळपट्ट्याने जमिनी घेणारे शेतकरी देखील पात्र आहेत। यासाठी नोंदणीकृत भाडे करार संकेतस्थळावर अपलोड करावा लागणार आहे। शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 2% रब्बीमध्ये 1.5% तर दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी 5% भरावा लागेल। पिकांचे जखमी स्तर 7% पर्यंत निश्चित करण्यात आला आहे।